जय शिवराय मित्रांनो, तर अतिवृष्टीने आपल्या पिकाचे जर नुकसान झालेले असेल तर त्याच्यासाठी क्लेम कशाप्रकारे करायचा. आपण पीक विमा भरलेला आहे तर आपल्याला व्हिडिओ बघणं जे आहे तर ते आवश्यक आहे. आपल्याला नुकसान भरपाई कशाप्रकारे भेटणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघू शकता अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी ढगफुटी किंवा अतिवृष्टी झाल्या कारणाने जे पिकाचे नुकसान आहे तर ते अशा प्रकारे झालेले आहेत. संपूर्ण पीक जे आहे तर ते पाण्यामध्ये काही ठिकाणी वाहून गेले आहेत. काही पीक जे आहे तर ते संपूर्ण पाण्यामध्ये अशा प्रकारे झोपलेले आहेत. तर मित्रांनो, यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर ते विचारत आहेत की आता पीक विम्यासाठी किंवा जे पिकाचा विमा भरलेला आहे आपण तर त्याची नुकसान भरपाई भेटण्यासाठी जो क्लेम आहे तर तो कशाप्रकारे करायचा. तर विम्याचे नुकसान भरपाईचा जो क्लेम आहे तर तो करण्या अगोदर ही माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की यावर्षी जे पीक विम्याचे जे नुकसान भरपाई जी आहे तर ती कशाच्या बेसिसवर भेटणार आहे. तर यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांनाच जो विमा आहे तर तो नुकसान भरपाईचा भेटणार आहे. पण यामध्ये चालू वेळेस म्हणजे खरीप हंगाम 2025मध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानाचा पंचनामा जो आहे तर तो आपल्याला कृषी सहाय्यक किंवा तलाठीमार्फत करायचा आहे. आणि जो विमा भेटणार आहे किंवा विमा संरक्षण केलेलं आहे तर तो जी रक्कम भेटणार आहे तर ती आपल्या पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार शेतकऱ्याला किंवा नुकसान झालेल्या भागामध्ये वाटप करण्यात येणार आहे. तर यामध्ये पीक कापणीचा अहवाल म्हणजे थोडक्यात की दरवर्षी जो शेतकरी पीक घेतो, साधारण सोयाबीन घेतलं किंवा मका घेतली तर मका जर एकरी 30-40 क्विंटलपर्यंत जात असेल तर दरवर्षी 40 क्विंटलपर्यंत जाणारे मकाचं उत्पन्न चालू वेळेस जर 20 क्विंटलपर्यंत आलं तर उर्वरित जे 20 क्विंटल मकाचे जे नुकसान झालेले आहे तर त्या नुकसान झालेले 20 क्विंटल मकाची जी रक्कम आहे तर ती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान स्वरूपात जमा होणार आहे. तर त्यानंतर जो उर्वरित जो डाटा आहे तर तो शेतकऱ्याच्या मागील 5 ते 6 वर्षाचे उत्पन्न बघून म्हणजे 5 ते 6 वर्षाचं जर उत्पन्नाची सरासरी काढून चालू वर्षाच्या उत्पन्नामध्ये किती टक्क्यांनी घट झालेली आहे किंवा किती पर्सेंटमध्ये घट झालेली आहे तर त्याच्या आधारावरती शेतकऱ्याला जी नुकसान भरपाई तर ती देण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्याकडे जर अशा प्रकारे अतिवृष्टी झाली असेल किंवा आपल्या पिकाचे जर नुकसान झालेले असतील तर आपण जो पंचनामा आहे तर तो आपल्या कृषी सहाय्यक किंवा तलाठीमार्फत करणे जे आहे तर ते गरजेचं आहे. कारण या पंचनाम्याच्या आधारावरतीच पुढे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जी आहे तर ती भेटणार आहे. आता पूर्वी ज्या पद्धतीने वैयक्तिक पीक विमा भेटत होता क्लेम करून तर आता त्या पद्धतीने पीक विमा भेटणार नाही किंवा वैयक्तिक जो क्लेम आहे तर तो करून देखील शेतकऱ्याला नुकसान भरपाई जी आहे तर ती भेटणार नाही. त्यामुळे आता आपल्याला जर नुकसान झालेले असले आपल्या भागातील तर अशा प्रकारे पंचनामे जे आहे तर ते करणं आवश्यक आहे. तर माहिती कशी वाटली आणि आपली इतर शेतकऱ्यांना ही माहिती जी आहे तर ती शेअर करायला विसरू नका. कारण बऱ्याच साऱ्या ठिकाणी नुकसान झालेलं जे आहे तर ते काही दिवस ओलांडून गेल्याच्या नंतर तलाठी किंवा इतर जे कार्यालयीन अधिकारी आहेत त्यांना पंचनाम्यासाठी बोलवतात. मग ते म्हणतात की या ठिकाणी तर पाणीच नाही. तर असं व्हायला नको की पुन्हा शेतकऱ्याचे जे नुकसान झाले तर त्याचे पंचनामे जे आहेत तर ते बाकी आहेत. तर आपल्या कृषी सहाय्यक किंवा तलाठीमार्फत जे पंचनामे आहेत तर ते करून घ्या. धन्यवाद.